नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव. तुम्हाला माहीत आहे का सरकार गरिबांसाठी, सामान्य लोकांसाठी कोणत्या योजना चालवत आहे, ज्याचा तुम्ही चांगला फायदा घेऊ शकता? आम्ही लोक याचा भरपूर फायदा घेतात, परंतु अनेकांना याबाबत अजूनपर्यंत माहितीच नाहीये. म्हणून आज मी सरकार गरिबांसाठी चालवत असलेल्या सर्व योजनांची नावे शेअर करणार आहे. आणि अनेकांना त्यांचा फायदा कसा घ्यावा हे देखील माहीत नाही. म्हणून मी तुम्हाला मिळू शकणाऱ्या फायद्यांची संपूर्ण माहिती करून देणार आहे. पात्र असल्यास कोणती योजना कोणत्या उद्देशाने आणि कोणासाठी आहे हे मी स्पष्ट करेन. मी ही माहिती अगदी कमी वेळात देईन. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्याशी संपर्कात रहा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा. पहिली म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना. प्रधानमंत्री आवास योजना PMAY दारिद्र्य रेषेखालील लोकांना कायमस्वरूपी घरे प्रदान करते. त्यांना कायमस्वरूपी घरांसाठी पैसे दिले जातात. ही रक्कम राज्यांनुसार बदलते. उदाहरणार्थ काही ठिकाणी 1 लाख रुपये, काही ठिकाणी 2.5 लाख, काही 3 लाख आणि काही 3.5 लाख प्रदान करतात. भारत सरकारने दिलेल्या प्रत्येक पैशासाठी राज्य सरकार देखील काही पैसे देते. म्हणून ही रक्कम राज्यांनुसार बदलू शकते, परंतु ती प्रत्येक राज्यात लागू केली जाते. प्रधानमंत्री आवास योजना तर मित्रांनो, पंतप्रधान आवास योजना देशभरात राबवली जाते. दुसरी योजना म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. आता पहा, पंतप्रधान उज्ज्वला योजना या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील महिलांना मोफत गॅस सिलेंडर, गॅस कनेक्शन, गॅस स्टोव्ह आणि रेग्युलेटर दिले जातात. म्हणजेच कनेक्शनसोबत येणारी प्रत्येक गोष्ट मोफत दिली जाते. या योजनेला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना देखील म्हणतात, ज्यामध्ये मोफत कनेक्शन देखील समाविष्ट आहे. याचा आणखी एक फायदा म्हणजे त्यांना स्वयंपाकासाठी एजन्सीकडून खरेदी केलेल्या गॅसवर 300 रुपये अनुदान मिळते. याचा अर्थ तुम्हाला 300 रुपयांची सूट मिळते. जर गॅसची किंमत 1000 रुपये असेल तर तुम्हाला फक्त 700 रुपये खर्च येईल. जर त्याची किंमत 900 रुपये असेल तर तुम्हाला फक्त 600 रुपये द्यावे लागतील. तुम्हाला माहितीच आहे की गॅसच्या किमती दरमहा चढ उतार होतात. म्हणून त्यांना 300 रुपये अनुदान मिळणे अपेक्षित आहे. ते त्यांच्या खात्यात जमा होते. तिसरी योजना म्हणजे आयुष्मान भारत योजना. आयुष्मान भारत योजना या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सर्व व्यक्तींना भारत सरकारकडून वैद्यकीय उपचारांसाठी 5 लाख रुपयांपर्यंत पैसे मिळतात. ते त्यांच्या उपचारांवर दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकतात. ते सरकारी रुग्णालयात जात असले तरी, खासगी रुग्णालयात किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या रुग्णालयात जात असले तरी त्यांना तिथे मदत मिळते. एक प्रकारे त्यांचा आरोग्य विमा आहे. त्यांच्या शस्त्रक्रिया आणि ऑपरेशन्स सर्व त्या अंतर्गत येतात. त्यामुळे त्यांना कोणताही आरोग्य खर्च करावा लागत नाही. म्हणूनच यासाठी आयुष्मान भारत योजना लागू करण्यात आली. चौथी म्हणजे प्रधानमंत्री कल्याण अन्न योजना. तुम्हाला माहितीच असेल की या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला प्रतिव्यक्ती 5 किलो रेशन मिळते. या योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना दरमहा प्रतिव्यक्ती 5 किलो रेशन मिळते. पुढे प्रधानमंत्री जनधन योजना आहे. तुम्हाला माहितीच आहे की ही एक सोपी योजना आहे, परंतु गरिबांसाठी खूप फायदेशीर आहे. या योजनेअंतर्गत बँकेत खाती उघडली जातात आणि अनेक लोकांनी ती आधीच उघडली आहेत. सुमारे 55 कोटी लोकांनी ती उघडली आहेत. याचा अर्थ काय? हे शून्य बॅलन्स खाते आहे. पण फायदा काय आहे हे समजून घ्या. हे एक खाते आहे, पण त्याचा फायदा काय आहे? याचा फायदा असा आहे की 1 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा दिला जातो. जर खातेधारकाचा अपघाती मृत्यू झाला तर त्यांच्या नामनिर्देशित व्यक्तीला 2 लाख रुपये मिळतात. शिवाय जर खातेधारक अपंग झाला किंवा गंभीर जखमी झाला तर त्यांना अंदाजे 1 लाख रुपये वैद्यकीय मदत मिळते. यासाठी दरवर्षी त्यांच्या खात्यातून नाममात्र 20 ते 25 रुपये कपात केली जाते. ती मासिक नाही, तर ही रक्कम सालाना आहे. म्हणजे दरवर्षी प्रत्येक वर्षाला तुमच्या फोनमधून 20 ते 25 रुपये कापले जातात. याशिवाय राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम आहे. या अंतर्गत तुम्हाला माहितीच आहे की वृद्ध महिला, विधवा किंवा अपंग व्यक्तींना सरकारकडून पेन्शन दिले जाते. प्रत्येक राज्यात ही रक्कम बदलते. काहींना 3000 रुपये, काहींना 2000 रुपये आणि काहींना 500 रुपये देखील मिळतात. तुम्ही कदाचित लक्षात घेतले असेल की दिल्लीसारख्या राज्यात 3000 रुपये दिले जातात. ते अपंग, विधवा किंवा वृद्धापकाळातील पेन्शनसाठी असो. त्याचप्रमाणे बिहारमध्ये ते 1100 रुपये करण्यात आले आहे. बंगालसारख्या राज्यांनाही 1000 ते 2000 रुपये मिळतात. महाराष्ट्रसारख्या राज्यांनाही 1000 ते 2000 रुपये मिळतात. 1000 ते 2000 रुपये अधिक मिळणाऱ्या प्रत्येकाला हेच लागू होते. काहींना 1500 रुपये, काहींना 1000 रुपये, काहींना 2000 रुपये तर काहींना 3000 रुपये देखील मिळतात. पण दिल्ली आणि हरियाणामध्ये सर्वाधिक रक्कम दिली जाते, जिथे वृद्ध, विधवा आणि अपंगांना दरमहा 3000 रुपये मिळतात. ही संपूर्ण देशात सर्वाधिक रक्कम मानली जाते. आता प्रश्न असा पडतो की जर ही भारत सरकारची योजना असेल तर सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारे रक्कम का दिली जाते? तर भारत सरकार निधी पुरवते, तथापि प्रत्येक व्यक्तीला किती रक्कम वाटायची हे राज्य सरकारवर अवलंबून असते. म्हणून ते त्यांच्या स्वतःच्या गरजेनुसार त्यांच्या स्वतःच्या योजना राबवितात. जरी भारत सरकारची योजना असली तरी राज्य सरकार लवचिकपणे त्यानुसार ती अंमलात आणते.
पुढे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे. तुम्ही कदाचित पाहिले असेल की दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात. लहान आणि मोठे अशा प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या शेती कामांना चालना देण्यासाठी दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. त्यांना आर्थिक मदत मिळते. त्यानंतर मनरेगा योजना आहे, जी ग्रामीण भागातील गरिबांना, दारिद्र्य रेषेखालील लोकांना 100 दिवसांच्या रोजगाराची हमी देते. याचा अर्थ असा की जर सरकारने ती दिली तर त्यांना 100 दिवसांचे काम मिळेल. ग्रामीण भागातील गरीब, दारिद्र्य रेषेखालील लोकांना सरकारकडून 100 दिवस काम मिळेल. ते सहसा सरकारी नोकरीत असतात. इतर दिवशी ते गावात काम करतात, शेती करतात किंवा इतर काम करतात. पण त्यांना 100 दिवसांच्या रोजगाराची हमी दिली जाते. ही ग्रामीण भागांसाठी रोजगार हमी योजना देखील आहे. शिवाय सुकन्या समृद्धी योजना आहे, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. ज्यांना माहिती आहे त्यांना त्याचा फायदा होत आहे, तर ज्यांना माहिती नाही त्यांना ते समजत नाही. या योजनेअंतर्गत तुम्ही शुल्क भरता. दरमहा तुम्हाला 200, 525, 300, 400 किंवा 500 म्हणजे 200 रुपयांपेक्षा जास्त जमा करावे लागतात. ही एक छोटी रक्कम आहे. शिवाय जेव्हा तुमची मुलगी 21 वर्षांची होते तेव्हा तुम्हाला तिच्या लग्नासाठी मोठी रक्कम मिळते. या व्यतिरिक्त जर तुम्हाला 18 वर्षांच्या आधी शिक्षणासाठी पैसे काढायचे असतील तर तुम्ही ते करू शकता. तथापि जर तुम्ही दरमहा किमान 500 ते 700 रुपये जमा करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही शिक्षण आणि लग्नासाठी वापरता येईल अशी मोठी रक्कम जमा करू शकता. तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता कारण सरकार तुमच्या जमा केलेल्या रकमेवर भरीव व्याज देते आणि आर्थिक मदत देते. पुढे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आहे. या योजनेअंतर्गत अंत्योदय योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लोकांना दरमहा 35 किलो धान्य मिळते. त्यांना 5 किलो मर्यादेचा सामना करावा लागत नाही. जर त्यांच्याकडे कार्ड असेल, जरी कुटुंबात 2 किंवा 4 सदस्य असले तरीही त्यांना 35 किलो धान्य मिळते. दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी ही एक चांगली योजना मानली जाते. या व्यतिरिक्त अटल पेन्शन योजना आहे. या योजनेअंतर्गत 18 ते 40 वयोगटातील कोणीही दरमहा एक निश्चित रक्कम जमा करू शकते. 60 वर्षांचे झाल्यानंतर त्यांना जिवंत असेपर्यंत 1000 ते 5,000 रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळते. या योजनेत असेही म्हटले आहे की जर त्यांचे निधन झाले तर त्यांच्या नामनिर्देशित व्यक्तीला किंवा त्यांच्या पत्नीलाही पेन्शन मिळते. या योजनेअंतर्गत इतरही अनेक सुविधा आहेत. मी ज्या योजनांचा उल्लेख केला आहे त्या सर्व भारत सरकार चालवत आहे. लोक अनेक योजनांचा लाभ घेत आहेत, तर काहींना त्या माहिती नाहीत. जरी त्यांना अनेक योजनांची माहिती असली तरी त्यांना त्यांच्या कार्यपद्धती समजत नाहीत. म्हणून मी तुम्हाला विचारू इच्छितो की अशी कोणतीही योजना आहे का ज्याबद्दल तुम्हाला माहिती नाही? तुम्हाला त्याबद्दल विस्तारित व्हिडिओ बनवायचा आहे का, ज्यामध्ये त्याचा फायदा कसा घ्यावा हे स्पष्ट केले जाईल? कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, कोण पात्र आहे, हे साध्य करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? म्हणून मी त्याबद्दल संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगू शकतो. म्हणून जे मला विचारत आहेत की मी कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवावा, मी कोणत्या योजनेचे विस्तारित वर्णन करावे, की मी सर्व योजनांचे एक एक करून व्हिडिओ बनवावेत का? म्हणून जर तुम्ही शक्य तितके टिप्पणी केली तर मी त्याची मालिका बनवण्याचा प्रयत्न करेन आणि प्रत्येक योजनेबद्दल एक वेगळा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून त्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मी देऊ शकेल आणि त्याचा लाभ घेण्यास तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तर पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयासह पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.